बाप कधी माफ करत नसतो. पहिले कीर्तन करत असताना एक दृष्टांत सांगत होतो मी. आई आणि बाप याच्यातला फरक सांगत होतो तुम्हाला. फार सुंदर आहे. अकबर बिरबल फिरायला गेले. बिरबल हा ब्राह्मण होता, तुळशीला मानणारा होता. लवकर सभेत आला नाही म्हणून अकबर भेटायला आला. काय करताय? तुळशीला पाणी घालत होता. आता तो थोडासा विनोदी स्वभाव बिरबलाचा. काय करताय? काय नाही म्हणे, हिंदू धर्माची आई आहे तुळस, पाणी घालतो म्हणे. अकबर आला आणि ती तुळस उपटून टाकली. बुद्धिमान बोलत नसतात, पण बुद्धिमानाची खोड करू नका. कधी बदला घेतील काही सांगता येणार, आणि तेच सांत्वना करायला येणार पुन्हा. असं झालं का? मग एवढा कुटाणा केला कोणी? आणि बुद्धिमान त्यालाच म्हणावं, घटना घडल्याबरोबर रागवत नाही, पण घटना विसरत नाही. आपण काही 2 मिनटं तापलेला तेव्हाप्रमाणे रागवतो आणि पुन्हा आपणच माफी मागतो. मागाशी तुझ्यावर जरा रागवलो होतो, जरा दे सोडून बरं का. बरं. बुद्धिमान विसरत नाही. बिरबलाची खोड आहे, तुळस उपटून टाकली. गेले शिकारीला फिरायला. पण जिथे प्रकाश आहे तो पाठीमागं पाहिजेत. पाठीमागचा प्रकाश बुद्धीला पुढं नेतो. म्हणून ज्ञानाचे नाही प्रकाश आहे, परतत्वी बुद्धी न पैसे. तुम्ही न काढून टाकला. ज्ञानाच्या प्रकाशामध्ये बुद्धीने परतत्वात प्रवेश केला पाहिजे. तो साधक असतो, तो जीवनदार असतो. न का काढला? पहिल्यांदा काय आहे याचा अर्थ कळला पाहिजेत, आणि काय नाही त्यावेळेस न टाकला पाहिजेत. ओवी बिघडत नाहीत, आपण बिघडलेलो असतो. लक्षात आलं का? म्हणून बुद्धीला प्रकाश पाहिजेत. मती शांत असते, मतीला प्रकाश सहन नाही होत. मती श्रद्धावान असते. म्हणून ज्ञानाची या प्रभेसवे. काय शब्दांची एक एक विशेषता. आणि इथेच खूप वेळ जातो ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असताना. पण असं आहे, अमृताने भरलेला शब्द असतो ना, तो त्या अमृताने भरलेल्या शब्दाच्या गाठी सोडवत असताना हात अमृतानेच भरलेले असतात. आतमध्येही अमृतच असतं, आणि गाठ उकळल्यानंतरही अमृत असतं. त्याच्यामुळं गाठ नाही सुटली तरी अमृताला स्पर्श आहे, सुटली तरी अमृताला स्पर्श आहे. आतमध्येही अमृत आहे. आणि हे भाग्यवंताचं काम आहे बरं का. हे मी ठीक आहे, मी ज्ञानोबारांचं वर्णन तुम्ही श्रद्धेने ऐकता. ही अवस्था येणं, आपली बुद्धी त्या शब्दांना ग्रहण करणं, हे भाग्यवंताचं काम आहे. भाग्ये विनटला. हे पण काय आहे हे मुळात पहिल्यांदा कळलं पाहिजे. वास्तव काय आहेत, वस्तुस्थिती काय हे कळलं पाहिजेत. जर कळलीच नाही तर आकर्षण निर्माण होणार नाहीत, त्या रस्त्याला माणसं जाणार नाहीत. म्हणून कळायला पाहिजे पहिल्यांदा. म्हणून सांगितलं तुम्हाला. मग बुद्धी परतत्वात प्रवेश करते, तो देवाच्या द्वारामध्ये असतो. आणि ज्ञानाच्या प्रवेशवे जयाची मती. काय ज्ञानोबारांचा शब्द आहे? ज्ञेयी पावे. पावणे म्हणजे उपलब्ध होणे. ज्ञानदेवा लाधले. आणि दिदले शब्दाचा अर्थ आहे बुद्धी. 2 गोष्टी. मिळालं, प्राप्त झालं का मिळालं, असे शब्द आहेत. नाही महाराज, आमची काय ताकद आहे, देवाच्या कृपेने मिळालं. गीतेमध्ये सुद्धा 2 शब्द आहेत. प्राप्त करा, तद्विद्धी प्रणिपातेन, परिप्रश्नेन शिवाय. प्राप्त करा. आणि जो श्रद्धावान आहे त्याला मिळतं. श्रद्धावान लभते ज्ञानम. पावे शब्द, श्रद्धावान माणसाला, मतीला पावे. आपण दोघातही बसत नाही. आपल्याकडे स्वतःचं निरीक्षण करूच नका. आपण आपल्याला प्राप्त करू शकतो ना, मिळतं. आपल्याला साधना करायची, आणि ती इतकी अवघड आहे. पार्याचा रवा घेता भूमी, इतकी साधना करायची. आणि या साधनेला मार्गदर्शन करणारं एकमेव पुण्याचं काम आहे नामस्मरण, नामचिंतन. जो 2च व्यक्ती जे श्रेष्ठ आहेत, शंकर आणि ब्रह्मदेव, हे दोघंही नामचिंतन करतात. याच्यापेक्षा काय नामाचा महिमा सांगावा. काल सांगितलं मी तुम्हाला, विश्व सृजन योग्यता आली साता. विश्व निर्माण करण्याची ताकद नामस्मरणाने आली. भगवान शंकर, हरी 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 मंत्र हा शिवाचा मंत्र आहे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा आत्मा, जो शिवाचा आत्मा नामजप आहे. याच्या पुढं
नामाचं वर्णन करत नाही मी आणि करणार पण नाही. शिवाचा आत्मा नाम जप आहे म्हटल्यानंतर वाणी बंद होते, याच्या पुढे वाणी जात नाहीत. महाराज पण हे दोन शंकर आणि ब्रह्मदेव यांना आम्ही पाहिले नाही, जरा एखाद्या जिवंत व्यक्तीचं उदाहरण सांगा. वाल्या कोळी आहेत पुराण प्रसिद्ध, नाही कशावरून त्यांनी नामचिंतन केलं. त्याच्यापेक्षा मोठा व्यक्ती म्हणजे अर्जुन. तव तुझे नामचे आम्हा नाम जप यज्ञ तो परम. विश्वरूप पाहणारा तपस्वी नाही, ज्ञानी नाही, फक्त नामचिंतन करणार आहे. नामधारक या पृथ्वीवर सर्वश्रेष्ठ असतो. नामधारक सगळे तुकोबारांच्या अभंग वाचा, ज्ञानोबारांच्या अभंग वाचा, नामचिंतनाला महत्त्व देतात. नामचिंतन मी त्यातलं आज थोडं रहस्य सांगतोय तुम्हाला, जसं जमेल तसं. नामची आम्हा आवड आहे. देवाची इच्छा भक्त करत नाहीत. नाम हाच देव भक्तासाठी असतो. नामाचं चिंतन केल्यामुळं देवाला यावं लागतं, देवाला काम करावं लागतं. न सांगता करी काहीच करावं लागतं, फक्त नाम धरून ठेवावं लागतं बरं का. हे फार काल सांगितलं मी तुम्हाला. धरोणी श्रीहरी हे असं नाही, धरोणी शब्द म्हणजे आलं मनाला देव आला असं नाही. धरोणी प्रयत्न करा परमात्म्याला नामचिंतनाला पकडायचा. पकडलं तर सुलभ आहे, नाही पकडता आलं तर दुर्लभ आहे. ज्ञानदेव म्हणे नाम हे पकडता आलं तर सर्वत्र दुर्लभ, सर्वांसाठी सर्वत्र दुर्लभ पण आहेत जर नाम धरता आलं नाही तर. मग नामचिंतक या विश्वामध्ये सर्वश्रेष्ठ, त्याचं पुण्य परमार्थाला कामा येतं. दान पुण्य इतर सगळे कामं भोग प्रधान आहेत, भोग प्रदान करणारे आहेत, भगवंताच्या कामाचे नाहीत ते. म्हणून कोणताही संत नामचिंतन करतो. कोणताही संत, विशेष करून वारकरी संप्रदायातला नामधारी आपण ज्याला म्हणतो आपण. पण नाम काय आहे हे मी पहिल्या दिवशी थोडासा विषय सांगितला. इथून येणाऱ्या नामाला वैखरी म्हणतात. आणि आपण व्यवहारामध्ये बोलत असतो, कुठून बोलतो, इथून का इथून. म्हणून एक शब्द आहे पूर्ण वारकरी संप्रदायामध्ये, घोष. नाम घोष हा शब्द कधीही मरेपर्यंत विसरू नका. नाम चिंतन वेगळं, नाम स्मरण वेगळं, नाम घोष वेगळा. नामस्मरण हे बुद्धीचं चित्ताचं काम आहे. नामचिंतन बुद्धी करत असते, नाम घोष हृदय करत असतो, आत्मा करत असतो. घोष म्हणजे वाणी जिथून जन्माला येते त्या मूळ वाणीला परावाणी म्हणतात. तुमचं नामचिंतन परावाणीतून जेव्हा होतं तेव्हा ते नाम घोषामध्ये बदलतं. असं बदलत नाही ते. ओव्या ऐका, नाम घोष गौरवे धवळले विश्व. परावाणीतून केलेलं नामस्मरण तेच परमार्थाला कारणीभूत आहे. आणि परावाणीतून जेव्हा नामस्मरण होतं ना, तोंड बंद असतं. तोंडाने लोकाला ऐकू जाईल असं नामचिंतन करत नाही. आणि जर करत असेल तर ज्ञानोबांनी त्याला बकाची उपमा दिलेली. बगळा पांढरा शुभ्र असतो, त्याला शिंडी असते, त्याचा भाव काय असतो, सापडतंय का मासा. एका पायावर उभा असतो, तपस्वी असतो. बगळा म्हणजे काही साधी गोष्ट नाही. ज्ञानोबा जेव्हा एखाद्याचं उदाहरण देतात तर मी फार गंभीरतेने विचार करतो, बगळाच का निवडला. त्याच्या मनातला भाव वेगळा आहे आणि त्याची कृती तपस्वीची. एका पायावर उभा राहतो तो आणि फक्त मासा पाहतो. इतर लोक त्याला तपस्वी समजतात. तुमच्यासारखे आमचे गुरु बसतच नाहीत, आमचे गुरु उपवासच करतात. व आता खूप आहेत. मी एका ठिकाणी गेल्यानंतरचे प्रश्न आहेत. माझ्या अगोदरचे कीर्तनकार जेवून गेले होते, त्यांनी स्वतः स्वयंपाक केला. दुसऱ्या दिवशी माझं कीर्तन, ती बाई सगळं स्वयंपाक स्वच्छ करून बाहेर निघून गेली. आम्ही चहाची वाट पाहतो. अर्ध्या तासाने ती बाई आली, म्हणजे महाराज चहा नाही केला. नाही कळालं तुम्हाला, महाराज काही चहा करण्यासाठी असतो का. नाही, पण जे करतात ते आचार्य असतात. ते मी त्या बाईला म्हटलं, बाई तू का नाही केला. ते म्हणजे कालचे महाराज आले होते, तेच त्यांनी त्यांच्या हाताने केला, स्वयंपाक पण केला. कांदा लसूण चालत नाही. कांदा लसूण ह्या गोष्टी ईश्वर प्राप्ती करून देतात का.
ज्या ईश्वराने निर्माण केलेल्या आहेत, हे तर ठीक आहे, काही काही महाराज फार भाग्यवान आहेत, स्त्रीच्या हातचंच खात नाहीत ते. नंतर कळतं लग्न केल्याशिवाय पर्याय नाही. जनतेला दाखवतात, काही स्वतः पाणी आणतात. मी आता साधूचे किती प्रकार, हरिपाठात कशाला यांचं नाव घेतोय मलाही माहीत नाही. नामपाठ मौन, तुमच्या नादाने मी पण कधी कधी विसरतो. प्रपंचाविषयी येतं. नामचिंतन घोष परावाणीतून झालं पाहिजे. म्हणून तुकोबरायचे अभंग आणि ज्ञानोबरांचे अभंग गंभीरतेने, केवळ नामचिंतन नाही, हरिबुद्धी जपे शब्दाचा अर्थ आहे परावाणीतून जपणारा मोठा असतो, चतुर्भुज होतो. पाविजे उत्तम समाधी संजीवन असतात. ज्ञान चालत येतं त्याला, हे वैशिष्ट्य आहे त्याचं, परावाणीतून. मग सदा नाम घोष करू हरी, केवळ हरिकथा नाही आहेत, सदा 1-2 दिवस एकादशी आली, दशमी आली, शिवरात्र आली नाही, सदा नाम घोष. आणि हा घोष अख्ख्या वारकरी संप्रदायाला माहीत नाही. नाचून नाचून हरिपाठाला वेगळं वळण देऊन टाकलं लोकांनी. काही काही ठिकाणी मी बघितलं, हरिपाठाला जेवढे लोक असतात तेवढे कीर्तनाला नसतात. सगळी तरुण पिढी कुठे दिसेल तुम्हाला? नाही कळालं. जेवढं कळालं तेवढं भरपूर आहे. का? हरिपाठाला. हरिपाठ म्हणून सदा नाम घोष. ज्ञानेश्वरीतला शब्द आहेत, ऐसे नाम घोष गौरवे धवळले विश्व. नाम घोष. काही एखादीने वैकुंठा जावे, ते तीही वैकुंठचे केले आगवे. हेच शब्द हरिपाठामध्ये आहेत, सर्वत्र वैकुंठ केले असे. काही एखाद्याने वैकुंठा जावे, काय ज्ञानोबरांचा शब्द, काही एखाद्याने वैकुंठा जावे, ते ती वैकुंठचे केले आगवे. मग दुसरं काही परावाणीतून जर नाम घेता नाही आलं, नाम घोष करता नाही आला, तर मग ज्ञानोबरांची भाषा बदलते. करता नाही आला तर या जगात नामापरते तत्व नाही. हे पोराची भाषा आहे. नामापरते तत्व नाही रे, हे विसरू नका. नाही आम्हाला नाही आवडत, आणि का पंथा वाया जासी. नाही, पंथच व्हायला गेले, पंथातले तर सोडूनच द्या. किती पंथ निर्माण झाले भारतामध्ये, काही टिकले, काही टिकवले, काही मार्केटिंगने टिकले, काही कसे त्यांचं नशीब. आणि का पंथा. अरे तुला उद्धार करायचा आहे. पुन्हा टप्पा सांगतो तुम्हाला, तुम्ही गर्दीत संख्या वाढवू नका तुमची. इतके लोक प्रवचनाला होते, इतके लाख होते, इतके लाख, हे प्रवचन करायची समस्या नाहीत. अहो प्रवचनाला लोक लाख लाख जमतात, काय नवल आहेत. सभेला जमतात नेत्याच्या. मग नेता आणि प्रवचनकार एकच धरायचं का आपण? काही फरक दोघांमध्ये? दोघांचंही बोलणं ऐकायला लाखो लोक जमतात. अजून कल्याण कुणाचं झालं नाही. कल्याणाची भाषा करणारे मुंबईला, आपण इकडं दोघांच्या मध्ये कल्याण. भेटच होत नाही कल्याणाची. नेत्याच्या भाषणाला गर्दी होते, प्रवचनाला गर्दी होते. गर्दी हे संतांचं स्वरूप नाही, संतांची योग्यता नाही, संत तपासण्याची क्षमता नाही. लक्षात ठेवा. संत नीट बोलत नाही, कारण की तो आत्माराम असतो, आत रमलेला. आत्मने एव आत्मना तुष्टः, हा शब्द विसरू नका. जो स्वतःमध्ये प्रसन्न आहे, ज्याला प्रसन्नतेसाठी या भौतिक जगातल्या कुठल्याही वस्तू आकर्षित करत नाहीत. ज्ञानोबरांचा अर्थ सांगतो बरं का. अमृताचा, काय शब्द ज्ञानोबरांचे एक एक. ज्याच्या पोटातून अमृताचा झरा प्रसवतो त्याला भूक लागेल का हो? ज्ञानोबराय विचारतात. अमृताचा निर्झरू प्रसवे जयाचा जठरू, तया क्षुधा तृषेचा अडदरू किवी होय. आतून अमृत आहे. तसं आत्मने एव आत्मना तुष्टः, आपल्या आपल्या ज्ञानात स्वतः समाधानी आहेत. बाहेरच्या वस्तूला काय करावं नाही कळालं. हे पुरुषाची भाषा आहे. अजून एक टप्पा आहे. संत विषय सेवन करतात का नाही, बऱ्याच लोकांना समस्या येते. ज्ञानोबारांनी एक ओवी दिलेली,
सूर्यामध्ये जे कमळ विकसतं त्याला कमळ म्हणतात. चंद्र आल्यानंतर जे कमळ विकसतं त्याला कुमुद म्हणतात. कुमुद आणि कमळ या दोघातला फरक. कमळच असतात दोघंही. एक सूर्याला मानत नाहीत, चंद्राशिवाय विकसित होत नाही. ज्ञानोबरांचे शब्द पहा. कमळ घेतलेलं नाही, कुमुद. आणि अमृत चंद्रामध्ये असतं. जेवढे आयुर्वेदाचार्य आहेत ना तेवढे सगळे पुट देत असतात. पुट, शतपुटी, सहस्रपुटी असे शब्द आहेत आयुर्वेदामध्ये, की चंद्राचा प्रकाश पडल्यानंतर ते पुट देतात. त्याला किती वेळा गाळलं, किती वेळा काय केलं त्याला पुट म्हणतात. चंद्राच्या प्रकाशामध्ये पुट देणं म्हणतात. पुट, काही अग्नीचं पुट देतात, काही चंद्रामध्ये पुट देतात. वेगळे वेगळे पुट देण्याची प्रथा आहे त्यांची. तितक्या वेळा 100 वेळा शतधौत तूप घृत म्हणतात त्याला. 100 वेळा पाण्यातून धुणं ते शतधौत तूप असतं. ते मी आयुर्वेद सांगत बसलो बरं का विनाकारण तुमच्याकडे पाहून. शतपुटी, सहस्रपुटी हे नाव आहेत. तसं कुमुद चंद्राच्या, चंद्र का चंद्रामृत असा शब्द आहे. काय शब्द? चंद्र. सूर्यामृत नाही म्हणत, तो आगीचा गोळा येतो, अग्नी येतो, आणि अग्नी असल्यामुळे त्याचा विषयच येत नाही. चंद्रामृत. मग चंद्रामृत रात्रीच्याला असतं. कधी सेवन करायचं ज्ञानोबा फार सुंदर सांगतात. सांगे कुमुद दळाचेनी ताटे. बसायचं सुद्धा कुठं, कुणाच्या घरात जेवायचं, चहा पाणी कुठं करायचं फार शास्त्रकार वेगळं सांगतात बरं का. वारकरी जर दारुड्याबरोबर बसला ना तर लोक विनाकारण संशय घेतात. कशी काय मित्रता? रात्रीच्याला घेत असेल. बाटली दारूची आहे आणि आतमध्ये दूध असलं तरी लोकांना दारूच वाटते. याचं नाव आहे संगती. म्हणून संगत करत असताना नामसंकीर्तन वैष्णवाची. जोडी कुणाची पाहिजेत? भजन करताना दारुड्याची संगत माऊली मान्य करत नाहीत. वैष्णवाची संगत पाहिजे. संताचे संगती, साधूचे संगती सगळे डोक्यात आणा सगळं. जो साधू बसताना देखील कुमुद दळ शब्द आहे. सांगे कुमुद दळाचेनी ताटे. कुमुदाच्या शेजारी उभा आहे आणि जेवत असताना चंद्राचं अमृत जे कुमुदावर पडतं त्या कुमुदावर जमिनीला स्पर्श न झालेलं कुमुद दळावर पडलेलं अमृत सेवन करतो. ज्ञानोबा म्हणतात तो चकोर वाळवंटातले वाळूचे कण वेचत नसतो. सांगे कुमुद दळाचेनी ताटे. जो जेवीला चंद्र किरणे चोखटे तो चकोरे काही वाळवंटे चुंबित असे. वाळवंटे जिथं काहीच नाहीत. संसार कितीही करा धन्यवाद सुद्धा कोणी देत नाही. तो थँक्यू आत्ताच्या भाषेमध्ये थँक्स कुणा कोणी म्हणत नाही. म्हणले तर आपल्यावर आभार वाटतात. थँक्यू म्हणलं होतो ना तुम्हाला, काही उपकार केला का काय कुणाला माहिती. सांगे ही परमार्थ आहेत, हा हरिपाठ आहेत आणि हे संत जीवन आहेत. इतकं मजबूत आहेत, शुद्ध आहेत आणि पवित्र आहेत. पहिल्यांदा संत जीवन समजून घ्या, मग संतावर टीका करा. उचलली जीभ लावली टाळायला असं करू नका. ज्यांना तुम्ही संत मानतायत त्यांना तुम्ही संत मानलेत. परमार्थातल्या लोकांनी त्यांना संत मानलेला नाही. तुम्ही मानलेल्या संताला तुम्ही भाळता, हा तुमचा दोष आहे. ज्ञानोबा सांगेल त्यांना माना, ते संत आहेत. आणि ते संत सांगे कुमुद दळाचेनी ताटे नामामृत गोडी. दोन्ही अर्थ एकच आहेत. ज्ञानेश्वरी आणि हरिपाठ एकत्र करून सांगतोय तुम्हाला आज. कोण? नाम घोष गौरवे धवळले विश्व. आणि हे नामचिंतन करत असताना, नाम घोष करत असताना दुसरं साधन आपल्या जीवनामध्ये नको. अन्यथा अनेक पंथा वाया जासी. 2 शब्द आलेले आहेत बरं का हरिपाठामध्ये. पंथ शब्द आलेला आहे, पंथ, आणि दुर्गम शब्द आलेला आहे. हे 2 शब्द वेगळे वेगळे आहेत ना. गरीब माणसं रस्त्याने जातात आणि ट्रेकिंग करणारी जी माणसं असतात ना ते रस्ता नसलेल्या डोंगरावर चढतात. असे 2 प्रकारची माणसं आहेत. शास्त्राभ्यास करणारी. ज्ञानेश्वरीत खूप सुंदर वर्णन केलेलं या लोकांचं. करिता जाती भोकसे बुद्ध्याधिकांचे. अभ्यास करणं एवढं सोपं नाही बरं. अर्थ समजून घेणं, बोलणं फार कठीण आहे ते.
सिद्धांतच लक्षात येत नाही, कंटाळतात माणसं सिद्धांताला. कधी कधी असं होतं सिद्धांत कंटाळतो त्यांना, का आले आमच्याकडे, नाही समजत त्यांना, काय करणार त्यांना. मग साधू संत असतात ते सांगतात, अच्छा आहे सेवा करो कभी ना कभी ज्ञान होगा. काय म्हणतात ते, अभ्यास करू नका, सेवा करा. तुम्ही अनुभव तुमचे जेवढे संत आहेत ना, ज्ञान प्राप्त करणे म्हणतात सेवा करो साधू की कभी ना कभी कृपा होगी. कभी होगी बाई. नरदेह निघून चाललाय, वेळ निघून चालली, नामचिंतन हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. ज्ञानोबराय म्हणतात पंथ सोडून दे आणि दुर्गम रस्ता सोडून दे. वाया तू दुर्गमा न घाली मन, मन सुद्धा जाऊ देऊ नको. पुन्हा सांगतो तुम्हाला अर्थ. आमचे जे लोक आहेत, माझे मित्रमंडळी, फार आमची चेष्टा होते त्यांच्यामध्ये. काही चांगल्या लोकांना म्हणणारे आहेत, काही कसे, काही कसे. एक वाद तयार असतो, तुम्ही द्वैती का अद्वैती का अद्वैवादी का चिद्विलासवादी. आता हे शब्द तुमच्या डोक्यावरून फिरून जात गेले, हे फार चांगलं झालं. मला विचारतात शास्त्राची तुम्ही काय मानता, द्वैत अद्वैत चिद्विलास. मी म्हणते कुणी सांगितलं मानायला, मी माऊलीला मानतो एवढंच माझ्यासाठी भरपूर आहे. हे बुद्धीचे खेळ आहेत, हे बुद्धीचं वैभव नाही आहेत. आणि अद्वैत झाला म्हणून काय ब्रह्म भेटणार आहे, अद्वैत झाला काय तुझी योग्यता तू सांग मला, तू कोण आहेस, तुला काय मिळालं. वाया तू दुर्गमा, किती दुर्गमा मन नको घालू. त्याचे 3 टप्पे सांगितलेले आहेत. चहुवेदी, वेदाचा अभ्यास अवघड आहे, शास्त्रांना समन्वय साधणं अवघड आहे. 6 शास्त्री आणि 18 पुराण. बघा, वेदामध्ये जे ज्ञान आहेत त्याचे जे विभाग आहेत ते शास्त्रात आहेत. हरिपाठ समजून घ्या व्यवस्थित, हे वेगळे वेगळे नाहीत. वेद लिहिणारे व्यासच आहेत, शास्त्र निर्मितीला कारण व्यास आहेत, आणि 18 पुराण लिहिणारे म्हणजे वेगळे वेगळे असं नाहीत, वेगळे वेगळे टप्पे आहेत. वेदाचा अभ्यास जाणीव निर्माण करता करा. तो यथार्थ आहे का नाही तर्काने सोडवण्यासाठी शास्त्र आहेत. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो, कधीही भारतीय तत्वज्ञानावर गर्व धारण करा. जगातले सगळे शास्त्र दर्शनशास्त्रातून जन्माला आलेले आहेत, आणि दर्शनशास्त्र भारतात जन्माला आलेले आहे. मानसशास्त्र असू द्या, भारतीय शास्त्र आहेत. विचार जिथून सुरू करायला प्रारंभ होतो त्याला म्हणतात दर्शन. आणि दर्शन तयार झाल्यानंतर वेगळ्या 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 टप्प्यांनी सुरुवात झाली. समन्वय फार वेगळा आहे. न्याय आणि वैशेषिक सत शब्दावर विचार करतं, सत. सांख्य आणि योग चित शब्दावर विचार करतं. आनंद शब्दावर 2 विचार करतात, मीमांसा. ब्रह्मसूत्र आणि पूर्वमीमांसा हे तिन्ही मिळून सच्चित आनंद असं शास्त्रातून सिद्ध होतं. एकावर भार नको, एकावर इतका विचार नको की काहीतरी जीवनामध्ये मागे पुढे होईल. म्हणून सतचा अभ्यास करायचा असेल तर न्यायशास्त्र आहे, चितचा अभ्यास करायचा असेल तर सांख्यशास्त्र आहेत, आनंदाचा अभ्यास करायचा असेल तर वेदांत शास्त्र आहेत. हे 3 वेगळे वेगळे नाहीत, एकाच ब्रह्माचे अवयव आहेत, वेगळ्या वेगळ्या विषयावर वर्णन केलेलं आहे त्यांनी. म्हणून 6 शास्त्री तो परमात्मा कारण आहे. 6 शास्त्री तो परमात्मा कारण आहेत. आणि लोकांना कळत नाही शास्त्र, त्याच परमात्म्याचं कथा रूपाने, चमत्कार रूपाने 18 पुराणात तो हरी सांगितलेला आहे. पण तू काय कर, नवनीत ज्याप्रमाणे घुसळ दह्यातून नवनीत जसं वर येतं, लहान असतं ना दही, मोठं असतं, विस्तार असतो दह्याचा, घुसळल्यानंतर नवनीत येतं. नवनीत दह्याचं सार आहे. तसं या शास्त्रांचं, वेदांचं, 18 पुराणाचं सार एक हरी आत्मा जीवशिव, ते सार घे. काय शब्द आहेत ते, सार घे. आणि जसं ताक सोडून देतात, वाया, व्यर्थ आणि कथा, एक कथा प्रत्येक पुराणात वेगळ्या वेगळ्या पद्धतीने येते. भागवतात वेगळी, विष्णू पुराणात वेगळी. आणि काही काही लोकांच्या मेंदूमध्ये एवढं फिट बसलेलं असतं की ते शंका घेऊन येतात, इथे असं आहे तिथे असं आहेत. तुळशीदास रामायणामध्ये वेगळ्या आहेत. आई बदललेली बरं का तुळशीदास रामायणामध्ये. भरत आणि शत्रुघ्न,
कुठं कैकेयीला 2 मुलं आहेत, कुठं सुमित्रेला 2 मुलं आहेत, आणि सगळा भारत परेशान आहेत. आम्हाला काय काय विचारतात, वाया व्यर्थ कथा सांडी. का? त्यांना काय सुचवायचं तेवढं घे. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. वाया व्यर्थ कथा, वाया तो दुर्गमा, कठीणमध्ये प्रवेश करू नाही. प्रवेश केला तर लिंक खूप सुंदर आहे बरं का हरिपाठाची. कठीण कोण आहे जगामध्ये? योग कठीण आहे. योग, याग शब्दाचा अर्थ यज्ञ आणि विधी, नीती. योग, याग, विधी ज्ञानोबरांचे शब्द आहेत, याच्यावर विश्वास ठेवा. येणे नोहे सिद्धी. म्हणून हरिपाठामध्ये रिद्धी शब्दाचा अर्थ सांगितला होता मी, पण सिद्धी सांगितला नाही. का? सिद्धी शब्दाचा अर्थ आहे वांछित वस्तू प्राप्त होणं, याला सिद्धी म्हणतात. रिद्धी म्हणजे वाढणे, रोज संपत्ती वाढणे, रिद्धी येत. प्रत्येक जणाकडे आहे ती. कष्ट करा, रोज पैसे वाढतात, ती रिद्धी येते. छोट्या प्रमाणात असेल, व्यापाराची मोठ्या प्रमाणात असेल, कंपनीवालीची मोठ्या प्रमाणात असेल, पण वाढतात ना. गरिबीतून जन्माला आला, फ्लॅट घेतला, बांधकाम केलं, रिद्धीच आहे. सिद्धी आहे का नाही माहीत नाही, इच्छा केलेली मिळत नाही. पण मिळणं म्हणजे सिद्धी, त्याच्यासाठी पुण्य लागतं. येणे नो हे सिद्धी. वायाची उपाधी दांभिक धर्म आहेत ते. हे उपाधी पण आहे. बरं, किती शरीराच्या घड्या घातल्या म्हणजे शरीर अजरामर होणार आहे? बोला ना. एक श्लोक इतका सुंदर आहे, 3 लोकांचं वर्णन केलं त्या श्लोकामध्ये, मला फार आवडतो तो. 3 लोक आहेत. पहिले राजे लोक आहेत, दुसरे तपस्वी आहेत, आणि तिसऱ्या पतिव्रता आहेत. आणि सगळ्यांच्या पुढे प्रश्न लावलेले आहेत. कुठे गेले हे? वशिष्ठ, विश्वामित्र हे प्रतिसृष्टी निर्माण करणारे वैज्ञानिक ऋषी आहेत, आज कुठे आहेत? भीष्मादिकासारखे ब्रह्मचर्य राजकारण करणारे आज कुठे आहेत? सत्यक्वैव मदालसा द्रुपदजा सीता नसूयाधिका. सीता अनुसया कुठे आहेत? आणि खाली उत्तर दिलेत, सर्वे काल करालचनक व्यापार सारंगता. एखादा माणूस फुटाणे खातो ना, फुटाणे म्हणजे माणसाच्या आकाराच्या मानाने फुटाण्याची साईज किती आहे, तसं काळाने या तिघांना फुटाण्याप्रमाणे खाऊन टाकलंय. उत्तर आहे त्याचं, सर्वे काल करालचनक व्यापार सारंगता. खूप कठीण आहे. म्हणून येणे नो हे सिद्धी. पण या काळामध्ये ज्ञानोबरायांचे शब्द अजरामर आहे, त्यांना संतांना मोजू नका त्याच्यात. पुन्हा म्हणतात संत कुठे? इथे येत ना संत. ज्ञानेश्वरी म्हणजे कोण आहेत? आणि 3 दिवस आपण काय चिंतन केलं? भाव. भाव म्हणजे अस्तित्व. ज्ञानेश्वरीच्या रूपानं त्यांचं अस्तित्व आहे. याला चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे म्हणतात. ज्ञानेश्वरी चिरंजीव आहे का नाही? तुम्ही वाचा नाही तर नाही वाचा हो, तुमचा भाग वेगळा आहे. हरिपाठ 725 वर्ष. बरं, एवढंच आयुष्य आहे का हरिपाठाचं? आपण जिवंत आहे म्हणून 725 म्हणतो, अजून 700 वर्षाची म्हणतील 1400 वर्ष झाले. हरिपाठाचं वय कमी होत नाही, हे अस्तित्व आहे ज्ञानोबरायांचं. म्हणून प्रत्येक अभंग सांगितला आम्ही, ज्ञानोबरायांचा शब्द अस्तित्व आहे. ज्ञानोबरायांचं ते शब्दामधून जिवंत आहेत. म्हणून शब्दाबरोबर जात असताना माऊलीजवळ जातो असा भाव आपल्या अंतःकरणामध्ये पाहिजे तो त्या दिवशी. आणि शब्द टोचणारच. हरिपाठ जरा जास्त टोचतो. वाया तो ती किती बोलता तो. ज्ञानदेवी यज्ञ याग क्रिया नेम, हरिविन नेम नाही. सगळ्याचं खंडन आहे. फक्त नाम घोष हाच परमार्थाचा पाया आहेत. बाकी सगळं योग याग क्रिया धर्म अधर्म माया गेले ते गेले भूतकाळया विलया. फक्त जर या जगामध्ये असेल तर नामचिंतन आहेत त्याच्यात. मला जरा वाईट वाटतो एवढ्या सगळ्याचं खंडन केलं. आता ती भाषाच तशी हरिपाठाची, त्याला काय करायचं तुम्ही? हरिपाठ गोड बोलत नाही, फक्त मारलेलं कळत नाही. संवेदनशील अंतःकरण पाहिजेत. हरिपाठाची भाषा पहिल्या दिवशी आणि आजही सांगतो तुम्हाला कोणती भाषा आहे ती? पितृभाषा. बाप कधी माफ करत नसतो. पहिले कीर्तन करत असताना एक दृष्टांत सांगत होतो मी. आई आणि बाप याच्यातला फरक सांगत होतो तुम्हाला. फार सुंदर आहे. अकबर बिरबर फिरायला गेले
बिरबल हा ब्राह्मण होता, तुळशीला मानणारा होता. लवकर सभेत आला नाही म्हणून अकबर भेटायला आला. काय करताय? तुळशीला पाणी घालत होता. आता तो थोडासा विनोदी स्वभाव बिरबलाचा. काय करताय? काय नाही म्हणे, हिंदू धर्माची आई आहे तुळस, पाणी घालतो म्हणे. अकबर आला आणि ती तुळस उपटून टाकली. बुद्धिमान बोलत नसतात, पण बुद्धिमानाची खोड करू नका. कधी बदला घेतील काही सांगता येणार, आणि तेच सांत्वना करायला येणार पुन्हा. असं झालं का? मग एवढा कुटाणा केला कोणी? आणि बुद्धिमान त्यालाच म्हणावं, घटना घडल्याबरोबर रागवत नाही, पण घटना विसरत नाही. आपण काही 2 मिनटं तापलेला तेव्हाप्रमाणे रागवतो आणि पुन्हा आपणच माफी मागतो, मगाशी तुझ्यावर जरा रागवलो होतो, जरा दे सोडून बरं का. बरं बरं बरं. बुद्धिमान विसरत नाही. बिरबलाची खोड आहे, तुळस उपटून टाकली. गेले शिकारीला फिरायला. आग्याचं झाड होतं, आग्या माहिती आहे तुम्हाला? त्या झाडाचे पानं जर लागले ना, आग होते, बोंबलतो माणूस आग्याच्या झाडाला. बिरबलने लोटांगण घातलं. अकबरने विचारलं काय? म्हणे आमच्या हिंदू धर्माचा बाप आहे. ते त्याला वाटलं सकाळी आई उपटली, आता बाप आहे. बाया वगैरे मागे सरल्या. अकबरने हात घालायला गेला, तो ते पानं लागले, जे बोंबलायला सुरुवात झाली अकबराची. त्याने बिरबल काय तुम्ही आईने माफ केलं मग काय बाप माफ करणार आहे का? ते मातृहृदय होतं. आणि दुर्भाग्य पहा, आग्याची जर आग होत असेल ना, तर तुळशीच्या पाल्याचा रस लावावा लागतो. मग आता ते म्हणजे बापाने मारल्यानंतर पोरगं आईकडे जातं. सकाळी जी उपटलेली तुळस आहे तिच्याकडंच. सर्व मार्ग सुगम. पुन्हा त्या तुळशीचे पानं काढलेली रस लावला, शांत झालं. पितृ बोलतो, त्याचा राग दिसतो, त्याचं प्रेम आणि हित दिसत नाही. आई मुलाचं हित नाही पाहत, मुलाचं मन पाहते, तो प्रसन्न पाहिजे. बाप मुलाचं हित पाहतो. भविष्यात हा मुलगा कर्तृत्ववान झाला पाहिजे, मोठा झाला पाहिजेत, स्वतःच्या पायावर उभा राहिला पाहिजेत, यांनी नाव काढलं पाहिजेत. जगात सगळ्या अंगाने माझा मुलगा परिपूर्ण व्हावा, हे बापाच्या अंतःकरणातलं हित आहे. तो बोलत नाही म्हणून तो रागवतो. कळालं का तुम्हाला? बोलत नाही तो. आई मन धरते, त्याच्या पोटी तुम्ही जन्माला आलात, तिला वाटतं आज नाही उद्या, आज नाही उद्या. बाप म्हणतो नाही आत्ताच झालं पाहिजे, याच टायमाला तो सुधारला पाहिजेत, मग भविष्यात त्याला त्रास होणार नाही. तसं हरिपाठाची छोटी भाषा आहेत, पण कठीण भाषा आहेत. दैव हत, उपजोनी करंटा, ह्या शिव्या आहेत. हरिवीन जन्म, आणि क्लिअर बोलणे आहेत. असं कुठल्याही बोलण्यामध्ये हरिपाठ आहे ना, शंका घेतच नाही कोणी हरिपाठावर. सिद्धी बुद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंद. तुम्ही काही करा, बोलणारच ते. काही करा, आणि जेवढे प्रश्न आठवतील ना तेवढेच उत्तर छोट्या हरिपाठामध्ये सगळे आलेले. कोणताही प्रश्न विचारा. भारतीय दर्शन गंभीर आहे, दिसायला दिसतं तसं, पण सगळ्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये नाम घोष आहे, पुन्हा सांगतो, नाम घोष आहे, तो देवाच्या दारामध्ये उभा राहतो. त्याला मिळतं किंवा प्रकाश मदत करतो. तो बुद्धिमान असेल तर ज्ञानाचेनी प्रकाश आहे. परतत्वी बुद्धी पैसे, आता इथं न काढलेलं आहे. परतत्वात बुद्धी जाते. जात नसेल, ज्ञानोबराय म्हणतात ते स्फूर्तीचे होऊनी असे, अंध होऊनी असे. स्फूर्ती बुद्धी अंध होऊनी असे. आणि ज्ञानोबरांचे शब्द इतके गोड आहेत. तुम्ही जन्माला आलेला आहात, तुम्हाला आनंद मिळावा, तुम्ही व्यापक व्हावेत, तुमची प्रतिभा विशाल व्हावी, हे ज्ञानोबराय आपल्याला शिकवतात. जयाचे मती ज्ञी पावे प्रसाद, ज्ञानाच्या प्रभेसवे. आणि जर हे दोन घडत नसेल ना, तिथंच एक ओवी आहे. ज्ञान जे तुले वस्तू दावी, ते तुले वस्तू आघवी, ते देखे ऐसी व्हावी बुद्धी चोख. नसेल कळत तर इथून गेल्यानंतर पुन्हा या 15व्या बरोबर झोंबा. प्रत्येक शब्दाला आपलंसं करा, प्रत्येक शब्दाला विचारा तुझा अर्थ काय. ज्ञेय, जेवढं ज्ञेय व्यापक आहेत तेवढी त्याची बुद्धी व्यापक झाली पाहिजे. जेवढं परब्रह्म व्यापक आहेत तेवढी बुद्धी व्यापक झाली पाहिजेत. त्यालाच तुका आकाशा एवढा म्हणतात.
यालाच मोठं म्हणतात, यालाच श्रेष्ठ म्हणतात.